गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 51। खरंच खूप छान खबर दिलीस तुम्हाला। सुजय रोहनला म्हणाला। मग पार्टी तो बनतीये, रोहन म्हणाला। त्यांचं बोलणं असंच चालू होतं। सुजय मनात वेगवेगळे मनसुबे रंगवत बसला होता। पोलिसांच्या खबऱ्याने त्यांना खबर दिली की सुजयचा एक मित्र वेदच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। माहिती मिळताच पोलीस हॉस्पिटलमध्ये हजर झाले। पोलिसांची चाहूल लागताच रोहन राहुलला काहीच न बोलता सटकला, कारण जर राहुलला वाचवायला गेला असता तर तोच आधी सापडला असता। रोहनने आपली बाईक वेगात चालवत सुजय जिथे होता तिथे पोहोचला। सुजय, पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत। तुला ही जागा सोडावी लागेल, कारण राहुल सापडला आहे। तो जखमी असल्यामुळे त्याला पळताही येणार नाही आणि तिथून त्याला आपल्याला बाहेरही काढता येणार नाही। त्याला टॉर्चर केलं तर तोही जागा सांगेल, त्यामुळे ठरल्याप्रमाणे तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल, रोहन सुजयला म्हणाला। सुजय मनात संध्याला एकदा बघायला मिळणार म्हणून खूप खुश होता, पण रोहनने आणलेल्या माहितीने त्याला मुळापासून हलवलं होतं। त्याने आपल्यासोबत असलेल्या मित्राला, रोहितला सांगितलं तसा तो एकदम घाबरला। काय? राहुलला पकडलं? रोहित घाबरत म्हणाला। कदाचित पुढच्या क्षणी आपणही पोलिसांच्या तावडीत सापडू ही भीती त्याच्या मनात दाटून आली होती। रोहन म्हणाला, पोलीस हॉस्पिटलमध्ये आले आहेत। ते राहुलच्या पाठलागावर आहेत। कोणीतरी त्यांना खबर दिली असणार। आपल्याला ही जागा बदलावी लागणार आहे, तेव्हा चल पटकन बॅग पॅक कर, आहे ते सामान घे, मेन बंदूक घे। सुजयने आपली बॅग आणि बंदूक घेत सांगितलं। रोहित लगेच बॅग आणि बंदूक घेऊन सुजय सोबत जायला तयार झाला। त्याने राहुलचं सामानही सोबत घेतलं। त्यांनी आपल्या ठरलेल्या दुसऱ्या जागी पोहोचण्यासाठी चालायला सुरुवात केली। ही जागा जवळपास 10 किलोमीटर लांब होती, त्यामुळे त्यांना जायला 2 ते 2.5 तास तरी लागणार होते। रोहन पुढचा बंदोबस्त करायला निघून गेला होता। सुजय आणि त्याचा मित्र जंगलातूनच जात होते, त्यामुळे त्यांना अंगावर ओरखडे उठत होते। हातापायांना काही ना काही लागत होतं, पण पर्वा न करता ते पुढे जात होते। त्यांना काहीही करून पोलिसांच्या हाती लागायचं नव्हतं। निदान वेदचं काही कळेपर्यंत तरी त्याला पोलिसांपासून लांब राहायचं होतं। इकडे हॉस्पिटलमध्ये राहुल डोळे मिटून पडला होता। रोहन सोबत आहे म्हणून तो बिनधास्त होता। पोलीस आपल्याजवळ येतील आणि आपला मित्र सोडून निघून जाईल ह्याची त्याला कल्पनाही नव्हती। पोलीस आले तेच खबरनुसार डॉक्टरांना माहिती विचारून ते राहुलच्या रूममध्ये पोहोचले। राहुलला वाटलं रोहनच आला। तो डोळे मिटूनच म्हणाला, अरे किती वेळ। त्याचे डोळे बंदच होते। राहुल पाटील? त्याने आवाज ऐकला तसं डोळे उघडून बघितलं। समोर पोलिसांना बघून तो जाम घाबरला। डोक्यावर घाम जमा झाला। रोहन कुठे गेला? त्याने आजूबाजूला एक वार नजर फिरवली, पण तो कुठेच दिसला नाही। त्याने आता आपल्या समोर बघितलं आणि त्याची भीतीने गाळणच उडाली। काय करावं हे न समजून तो बेडवर उठून बसला। काय मग राहुल, कसं वाटतंय? इन्स्पेक्टर राणेसाहेब म्हणाले। जाधव, ह्याला अटक करा। त्याने हवालदार जाधवला लगेच त्याला बेड्या घालायला सांगितलं। हे काय करताय तुम्ही? राहुल न समजून म्हणाला। असं पेढं खाऊन येडं नाही बनायचं।
जसं काय तू काय केलंस ते माहीतच नाही तुला? जाधव त्याला जरब दाखवत म्हणाले. अहो साहेब, सोडा मला, मी काहीच नाही केलंय. राहुल रडत रडतच म्हणाला. त्याला आपली होणारी पुढची अवस्था दिसत होती. हे सगळं आता चौकीत जाऊन बोलायचं. इन्स्पेक्टर राणे बोलले तसं राहुल त्यांच्या आवाजातला कडकपणा ऐकून गारच झाला. भीतीने त्याच्या पोटात गोळा येऊ लागला. तो रोहनची वाट बघत होता. त्याला वाटत होतं रोहन आपल्याला सोडवेल, पण तो काही आलाच नाही. राहुलला पोलिसांसोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अंगावरच्या जखमा थोड्या बऱ्या झाल्या होत्या, पण पूर्ण भरल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला थोडा त्रास होत होता. साहेब, मला बरं वाटू द्या ना. मग तुम्ही कुठे हवं तिथे मला न्या, मी तयार आहे यायला, तो कळवळून म्हणाला. त्याने आपला जीव मित्रासाठी धोक्यात घातला होता आणि त्याला त्याच्या दुसऱ्या मित्राने धोका दिला होता. त्याचं मन आतून रडत होतं. असं कितीच वय होतं त्याचं, पण ह्याच वयात त्याचं पाऊल चुकीचं पडलं होतं. संगतीचे परिणाम, बाकी काही नाही. एक वाईट संगत आणि आयुष्य उद्ध्वस्त. राहुलच्या डोळ्यात आसवं गोळा झाली होती. रोहन यावा आणि आपल्याला सोडवावं त्याने, हा एकच विचार मनात गुंजी घालत होता. नाहीतर आयुष्याची किती वर्ष जेलमध्ये काढावी लागतील काहीच माहीत नव्हतं. पोलिसांचा मार खावा लागेल ते निराळच. त्यात त्याने घरी काहीच सांगितलं नव्हतं. तो हॉस्टेलमध्ये राहत होता. हॉस्टेलमध्ये घरी जात असल्याचं सांगितलं होतं त्याने. त्यामुळे तिथून काही कंप्लेंट यायची भीती नव्हती. घरचे बिचारे शिकतोय म्हणून त्याला पैसे पाठवत होते. शहरात येऊन त्याने चांगलं शिकावं यासाठी पाठवलं होतं आईबाबांनी त्याला. पण याच्या कर्तृत्वाने तो जेलमध्ये चालला होता. आता वाईट वाटून का उपयोग? वेळ तर निघून गेली होती. वेळ निघून गेल्यानंतर आलेलं शहाणपण हे निरर्थक आहे. पोलीस व्हॅन मध्ये बसून पोलीस त्याला घेऊन गेले. हॉस्पिटल बिलही पेड केलं नव्हतं त्याचं. पोलीस चौकीत येताच त्याला आत टाकण्यात आलं. गेट बंद होताच तो भीतीने थरथर करू लागला. अजूनपर्यंत फक्त पिक्चर आणि मालिकांमध्ये बघितलेला जेल आज त्याने प्रत्यक्ष पाहिला होता. तो एका कोणात गप्प बसला होता. कोण येणार होतं सोडवायला त्याला? कुणीच नाही. घरच्यांना तर माहीतही नव्हतं. आणि कोणत्या तोंडाने तो सांगणार होता काय केलं त्याने ते? निराश मनाने डोळे मिटून तो बसला होता. आता पाणी येणंही डोळ्यातून बंद झालं होतं. हातकड्या नसल्या तरी बंद पिंजऱ्यात त्याला कैद असलेल्या प्राण्यांची अवस्था समोर येत होती. आपण आदल्या जन्मी असाच कोणाला तरी पिंजऱ्यात कैद करून ठेवलं असणार, म्हणून या जन्मी आपल्यालाही असं कैद राहावं लागलं. तो मनात विचार करत होता. इतक्यात गेट खोलल्याचा आवाज आला. सुजय कुठे लपला आहे? खरं खरं सांग. तो काही एकदम मुरलेला गुन्हेगार नव्हता. त्यामुळे माराच्या भीतीमुळे त्याने आधीच सांगायचं ठरवलं. सांग लवकर, नाहीतर फटके पडतील. इन्स्पेक्टर राणे आणि इन्स्पेक्टर सावंत त्याच्यासमोर बसून कबुली जबाब घेत होते. राहुलने लगेच मान हलवली. तसं जाधवला लिहून घ्यायला सांगितलं. आम्ही एक लोखंडी कारखाना होता, त्याच्या बेसमेंटला 3 जण होतो. मी, सुजय आणि आमचा एक मित्र रोहित. मी तिथे पोहोचताच माझी शुद्ध हरपली. काल रात्री मला इथे ॲडमिट करण्यात आलं होतं. बाकी काही जास्त माहिती माझ्याकडे नाही. आम्हाला एक फोन दिला होता, तोही तिकडेच आहे. माझा फोन डिस्ट्रॉय केला गेला.
राहुलने आपल्याला असलेली माहिती दिली. पोलिसांनी ती रीतसर लिहून घेतली. तू का त्यांच्यासोबत गेला होतास? राणेंनी विचारलं. माझा एक मित्र होता जो रोहितला ओळखत होता. त्याने माझी ओळख रोहितची करून दिली. मग मी त्यांच्यासोबत राहू लागलो. रोहितही माझा मित्र झाला. सुजयला मी चांगला ओळखू लागलो होतो. रोहितने सांगितलं होतं की थोडं थ्रिल करू म्हणून मी त्याच्यासोबत गेलो. आम्हाला फक्त गाडीने त्याला घेऊन जायचं होतं आणि त्याची सोबत पुरवायची होती. पण माझ्यावर रानटी प्राण्याने हल्ला केला. त्यामुळे मी जखमी झालो आणि तरीही त्यांच्यासोबत चालत त्या बेसमेंट पर्यंत पोहोचलो. तुझ्या घरी कोण कोण असतं? राहुलला असं विचारताच त्याची बोबडीच वळली. माझ्या घरी काहीच सांगू नका. त्यांना काहीच माहिती नाही. त्यांनी मला शिकायला पाठवलं आहे. मी हॉस्टेलवर राहतो. 1 महिन्यासाठी घरी जातो सांगून सुट्टी घेतली आहे. त्याने पोलिसांना गायावाया करत माहिती दिली. राहुल इनोसंट होता. त्याला पुढच्या परिणामांची कल्पना नव्हती. त्याला वेळीच यातून बाहेर काढणं गरजेचं होतं हे पोलिसांच्या लक्षात आलं. तुझ्या घरी कोण कोण असतं? आता सावंतने तोच प्रश्न विचारला. आई बाबा, मोठा भाऊ आणि एक लहान बहीण. त्याने घाबरतच सांगितलं. कोणाचाही एक नंबर दे. आम्ही बोलून घेतो त्यांच्याशी. राणे म्हणाले तसं राहुल हातापाया पडू लागला. साहेब, नको ना सांगू त्यांना. त्यांना धक्का बसेल. राहुल पुन्हा रडत म्हणाला. मग तू हे करतोयस ते चांगलं आहे का? तू मेल्यावर त्यांना कळलं तर चांगलं आहे का? हे लोक तुला कधीही मारू शकतात. तुला हे करताना भीती नाही का वाटली? सावंतने विचारलं. मला नव्हतं माहीत असं काही घडेल. मला पैसे मिळणार म्हणाला होता माझा मित्र. मज्जा म्हणून मी गेलो होतो. राहुल म्हणाला तसं राणेने एक सनसनीत ठेवून दिली कानाखाली. राहुल सरळ आडवाच झाला होता. होतच काय त्याच्या जीवात, पण करामती भारी होत्या. ही मज्जा आहे का? जीवानशी गेलास की मज्जा बाहेर पडेल तुझी. अजून बाहेरची दुनिया बघितली नाहीस. आई बाबांनी शिकायला पाठवलं तर शिकायचंच ना. एवढं सोपं वाटतं का तुला? पोलिसांच्या हाती मिळालास आणि त्यांची माहिती सांगशील म्हणून तुला जीवे मारायला मागे पुढे बघणार नाहीत ते. कोण लागतोस तू त्यांचा? आपला जीव धोक्यात घालून हे करायला निघालास कशाला? राणे म्हणाले तसं राहुल अजूनच रडायला लागला. नंबर दे. राणे मोठ्याने ओरडत म्हणाले तसं त्याने आपल्या मोठ्या भावाचा नंबर दिला. 9940. राहुलने नंबर सांगताच लगेच राणेने डायल केला. पण व्यस्त येत होता. इकडे राहुलला कधी नव्हे ती आता वस्तुस्थिती लक्षात आली होती आणि चिंता वाटत होती. त्याला आपण काय चूक केली ते लक्षात आलं होतं. हे आपल्या जीवावर येऊ शकतं हे ऐकून पायाखालची जमीन सरकली होती. आता तो स्वतः घाबरला होता. फोन डायल केल्यावर त्याला पोटात गोळाच आला होता. काय सांगायचं दादाला? राणेने पुन्हा नंबर डायल केला. यावेळी फोन लागला. थोडा वेळ रिंग झाल्यावर त्याच्या दादाने फोन उचलला. हॅलो. फोन स्पीकरवर असल्यामुळे त्याला दादाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. पोलीस चौकीमधून बोलतोय. इन्स्पेक्टर राणे बोलले तसं तिकडून एकदम शांत झालं. त्याचा दादा काहीच बोलला नाही. तुम्ही कुठून बोलताय? त्याने थोड्या वेळेच्या शांततेनंतर पुन्हा विचारलं. त्याच्या आवाजावरून तो खूप घाबरल्यासारखं वाटत होता.
काय होईल पुढे राहुलचं सत्य त्याच्या घरी कळल्यावर? वाचत आणि ऐकत राहा कथा. तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ऐकून नुसतं जाऊ नका. कथा हळूहळू उलगडत जाईल. तुम्हाला एक एक पैलू कळत जातील. एकदम मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत तुम्हाला. पेशन्स ठेवा. कथा नक्कीच आवडेल तुम्हाला. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.